वेलकम टू माय चॅनल। 1 वाटी तूर, मूग, मटकी, उडीद, मसूर आणि 1 वाटी तांदूळ असं सगळं मिक्स डाळी घेऊन आज मी बनवत आहे आपल्या लहान बाळांसाठी सॅरेलेक पावडर। तर पॅकेजिंग मधलं देण्यापेक्षा आपण आपल्या बाळासाठी घरीच बनवू शकतो। तर इथे सगळ्या डाळी मिक्स करून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण त्यातलं पाणी डाळींना कोटिंग दिलेले असते पावडरची, आणि ते आपल्या बाळासाठी चांगलं नसतं। त्यामुळे 2 वेळा स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये ते पावडर राहत नाही। हे बघा कसं निघेल, कसं पांढरं पांढरं। त्यामुळे कधी पण काही पण करताना स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर हे स्वच्छ धुवून अशा सुती कपड्यावर 3 तास सुकण्यासाठी ठेवू शकता। उन्हात किंवा ऊन नसेल तर फॅन खाली पण सुकायला ठेवू शकता। नंतर मी सुकल्यानंतर कढईमध्ये बारीक गॅसवर भाजून घ्यायचं। त्यामध्ये ओवा, जिरे आणि बदाम टाकून घ्यायचे, कारण ओव्याने आणि जिऱ्याने बाळाची पचनशक्ती चांगली राहते। नंतर मिक्सरमधून बारीक करून चाळणीने चाळून मोठं राहिलं असेल तर एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचं। त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये तूप, जिरे, मोहरी टाकून पाणी टाकून उकळी काढून घेतली, आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 2 चमचे मिश्रण टाकून घेतलं आणि ते पूर्ण असं हलवून घेतलं, कारण गुठळ्या होत नाहीत। आणि हे मिश्रण आता रेडी आहे बाळाला देण्यासाठी, आणि खूप आवडीने खातात। खूप फायदेशीर आहे आणि विटॅमिन प्रोटीन युक्त आहे। आपल्या बाळासाठी जरूर करून बघा, आणि घरच्या घरी होममेड सॅरेलेक दिलेलं कधीही चांगलं पॅकेजिंग फूडपेक्षा। त्यामुळे तुम्ही पण तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।